मेल्याच्या नंतर त्याच ठिकाणी गुंतून पडला पाहिजे, त्याचं मन त्या ठिकाणी रमलं पाहिजे, असं तू त्या ठिकाणी कार्य कर बरं. रावण बोलू लागला, चित्त करावे हनुमंता, सुरस सांगावे रामकथा, जेने गुंती पडे कपिनाथा, तेथे सर्वता करावे. तशा प्रकारे आपल्या घरला सोयरा येतो आणि सोयऱ्याचा तशा प्रकारे पाहुणचार करतो. तशाच प्रकारे काळ नेहमी तू काय करायचं, हनुमंताचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाहुणचार करायचा, ब्रह्मज्ञान सांगायचं. हनुमंत त्या ठिकाणी गुंतूनच पडला पाहिजे, असं त्या ठिकाणी रावण बोलू लागला. तिथे निष्ठा दावावी, तेथे महासुरा राक्षसे, प्राणे मात्रा सगळे ग्रासे, आपण युक्ती साधावी ऐशियो, जे जे कपिंद्रासे ते गेले. महाराज त्या ठिकाणी रावण काळ नेमीला म्हणू लागलेला, युक्ती कशा प्रकारची साधायची, त्या ठिकाणी मायावी राक्षसीला निर्माण त्या ठिकाणी करायची, जेणेकरून हनुमंताला तिनं गिळलं पाहिजे. असं तसं नाहीये, अरे तेवढं तुला त्या ठिकाणी कार्य करावंच लागल. मी राजा रावण सांगतोय. काळ नेमीला रावण बोलू लागला, औषधी समीपे सविस्तर, जळे संपूर्ण सरोवर, सुंदर कमळी मनोहरे, येथे कपिंद्र गोवावा. काळ नेमी, अरे त्या हनुमंताला गोवून त्या ठिकाणी पाडायचं म्हटल्याच्या नंतर असं तसं वातावरण निर्माण करायचं नाहीये. दुष्काळी वातावरण अजिबात दिसलं नाही पाहिजे. ज्या ठिकाणी समुद्र, त्या समुद्रामध्ये सुद्धा औषधी जवळ दिसल्या पाहिजे, वृक्ष सुद्धा सुंदर अशा प्रकारचे दिसले पाहिजे. एवढं तुला त्या ठिकाणी जाऊन कार्य करावं लागल. रावण बोलू लागला, गमन करणी शीघ्र गते, सर्व प्रकारे असे शकते, जेणे मरण पावे मारते, येते युक्ते साधावे. रावण त्या ठिकाणी म्हणतोय, आताची आता तू जावस, तुझी युक्ती त्या ठिकाणी साधावी. मी जेवढं तुला सांगितलं ते तू कार्य करावं. कसं कार्य करावं, ज्या गोष्टीने हनुमंत मरण पावल, हनुमंताला त्याचं कार्य साधता न आलं पाहिजे, ते तू त्या ठिकाणी कार्य कर. रावण बोलू लागला, मी तुझं सांगो कपट गते, तू तव केवळ कपट मूर्ते, तेथे माझी काय युक्ती, सर्वता मारते मारावा. अरे बाबा, मी तुला कपट सांगावं, मला तरी त्या गोष्टी शोभल्या पाहिजेत ना. अरे तुला जर पाहायला जर गेलं तर अरे तू तर कपटाची वस्ती व मूर्ती आहे. तुला सांगायची सुद्धा काहीच गरज नाहीये. अरे मायावी कपटी तू आधीचाच आहेस काळ नेमी. अरे सांगतो ना, तेवढे कर बाबा, माझी विनंती आहे. राजा रावण बोलू मरण पावलिया हनुमंत, स्वमित्र मर्याले त्वरित, मरण पावलिया रघुनाथा, दोघा मृत्यू त्याचेने. महाराज कपटी उगाच म्हणता येत नाहीये. कपट कशा प्रकारचा असतोय पहा. राजा रावण त्या ठिकाणी काय म्हणतोय, घरातला करता पुरुष गेल्याच्या नंतर मागल्याचं काहीच खरं नसतंय. काळ नेमी, करता कोण आहे राम, करता कोण आहे लक्ष्मण. अरे लक्ष्मण मेल्याच्या नंतर ती वार्ता रामाला जर कळाली तर राम ऑटोमॅटिक मरून जाईल. मारायची सुद्धा गरज लागणार नाहीये काळ नेमी. अरे मी तुला सांगतो, राजा रावण काळ नेमीला म्हणू लागला, मरण पावलिया रघुनंदन, कैसे निवाजेल विभीषण, सुग्रीव हे साडील प्राणे, अर्धक्षण लागता. विभीषण मरेल आणि विभीषण मेल्याच्या नंतर सुग्रीव मरेल, वानर सैन्य मरतील. वाचा पुढे.
म्हणतील समस्त एवढा साधेल कार्यात जय हनुमंता मारे